नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे 36 साईजची। तर ती 36 साईजसाठी त्या टिप्स नसून सर्व साईजसाठी याच पद्धतीने कटिंग करायचे। जे मी फॉर्म्युले वापरले ते फॉर्म्युले वापरून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला मी तुम्हाला माप सांगते। माझं 13.5 उंची आहे पूर्ण तयार, 35 अप्पर चेस्ट आहे, 36 फुल वस्ट, 30 आहे कंबर, 14 शोल्डर आहे, आर्म होल आहे 16.5, पॉइंट 9 वर आहे आणि राऊंड आहे 12 वर, बाही उंची आहे 10 ची एल्बो साइज आणि 11 दंडघेर आहे। इथं राहिलेला आहे आपला बॅक नेक, पाठीमागचा गळा 10 इंच आणि पुढचा गळा 6.5 इंच। या मापाची कटिंग आपण डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत। सुरुवातीला बाहीची कटिंग करण्यासाठी मी 4 फोल्ड करून घेतले आणि आता या 4 फोल्ड मध्ये आपली ही रुंदी काय बसत नाही, बसते की नाही याचा अंदाज कसा घ्यायचा, तर अप्पर चेस्टचा चौथा भाग आला पाहिजे। तर इथं आपल्याला 8 इंच मिळतंय, पुढचा आपलं काय होणार आहे, जोड लागणार आहे। 10 इंच बाहीसाठी आपल्याला अस्तरची कटिंग आहे म्हणून आपण 1 इंच प्लस करून 11 वर खून करून घ्यायचे। अजून थोड्या अंतरावर 11 वर खून करून घ्यायचे। आता इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायचे। या लाईनीवर आपल्याला बायसेप 13.5 आहे, त्याचे निम्मे टाकायचे आहेत, तर 6.25 येतील। त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग द्यायचंय। हे टोटल अंतर आलेलं आहे 7.25। अजून थोड्या अंतरावर 7.25 वर 1 खून करायचे आणि इथे आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची सरळ अशी। आता या लाईनीवर आपली कॅप हाईट निघणार आहे। तर कॅप हाईट कशी काढायची असते, तर मुंडा जो असेल त्याचा निम्मा पूर्ण कोपऱ्यातून आपल्याला टेप लावायचा आहे आणि मुंडा आहे 16.5, त्याचे निम्मे येतात 8.25। तर 8.25 वर माझी ही कॅप हाईट येणार आहे। इथून इथं बसणार आहे कॅप हाईट, इथं आली। तर कॅप हाईटची उंची मोजून दाखवते। कॅप हाईटची उंची आलेली आहे 4.25 वर माझी। आता इथून इथे आपल्याला तिरकस रेघ ओढायची आहे। त्या अगोदर आपल्याला उंचीच्या लाईनीवर 1.5 इंच सरळ खून करून घ्यायचे। बघा कोण कोण तुम्ही विसरतेपणी या कोपऱ्यातून तिरकस लाईन ओढून घेता, तर तसं न करता 1.5 इंच सरळ ठेवायचंय। इथे खांद्यावर आपल्याला थोडासा असा ना पृष्ठभाग असतो चपटा, त्यामुळे 1.5 इंच या साईडला, 1.5 इंच या साईडला, असं आपल्याला सरळ स्ट्रेट लाईन 3 इंचाची यायला पाहिजे। म्हणून आपल्याला इथे 1.5 इंचाची सरळ लाईन ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ही तिरकस रेघ मारायची आहे। आता या तिरकस रेघेचा मध्य काढायचा आहे। अशा आपल्याला 3 मध्य काढावी लागतात। सुरुवातीला अख्ख्या या तिरक्या रेघेचा मध्य काढायचा। तर इथं 7 आले, तर 7 चा मध्य 3.5 वर येणार आहे, 3.5 चा मध्य 2.25 वर येणार आहे, इथून पुढे हे 3.5 चा मध्य 2.25 वर येणार आहे, 1, 1.5, 2.25 असे हे समान 4 भाग होणार आहेत। आता कॅप हाईटच्या शेजारच्या खुणेवर आपल्याला 3 रेगा, टेप वरच्या 3 रेगा किंवा 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणते, 1 इंच म्हणत नाही, शब्दांवर लक्ष ठेवा काय म्हणते मी ते। 3 रेगा किंवा 1 सेंटीमीटर रेषेच्या खाली आणि मधल्या रेषेवर अर्धा इंच रेघेच्या वर आणि इथे सुद्धा रेघेच्या वर 3 रेगा, असे हे डॉट डॉट मिळून जाणार आहेत आपल्याला। त्यानंतर आपल्याला फ्रेंच कर्व ठेवून आकार देऊन घ्यायचंय। इथं या लाईनीला व्यवस्थित लावायचंय, इथून इथं बघायचं आणि इथून इथं आला पाहिजे, कुठे इथे मिळाला पाहिजे, हा आर्म होल असा मिळाला पाहिजे। 3 रेगा टच झाल्या पाहिजेत। अशा पद्धतीने बघा इथं टेकला
इथं पण टेकली आहे पट्टी आणि इथं पण टेकली आणि मग रेघ ओढायची. त्यानंतर ही पट्टी अशीच इकडे पलटी मारायची आणि परत एकदा अशी पलटी मारायची. नंतर इथून इथं आली पाहिजे आणि मग इथं आली पाहिजे. अशा पद्धतीने हा आर्म होल आपला किंवा मुंडा पुढच्या भागाचा झाला. आता पाठीमागच्या भागाचा मुंडा काढण्यासाठी या मध्यावर जे आपण अर्धा इंच वरती आलोय ते लक्षात घ्यायचंय. परत पहिल्यासारखाच ठेवायचं आहे. फ्रेंच कर्व, वरची रेघ, ही खूण आणि इथे हा जो रेघेवर छेद गेलाय तिथे या पद्धतीने आपल्याला ही पट्टी अशी लावायची. अशी. आणि आता ही खूण आणि ही खूण मिळवायची. आणि पुढे मला याच्या पुढे किती लागणार आहे कापड? 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर मला पाऊण इंच कमी पडतंय तर मी इथं जोड लावणार आहे 1.25 इंचाचा. दंड घेराचा अर्धा टाकायचा आहे. 11चे निम्मे येतात 5.5. 5.5च्या पुढे अर्धा इंच लुजिंग ठेवा जर भविष्यात घट्ट कमी जास्त झालं तर. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपली ही खूण आता अशी जाणार आहे. या पद्धतीने इथं मला इथपर्यंत जोड लागणार. अशी बाहीची कटिंग झालेली आहे. बॅक साइडची कटिंग बघा आता. अप्पर चेस्ट आहे 35. 35चा चौथा भाग येतो 8.25. 10 इंच गळा आहे म्हणून आपल्याला लुजिंग ऍड करायची गरज नाही. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. 8.25. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. टोटल आपलं 10.5 येत आहे. तर इथे सुद्धा मी 10.5 वर खून करणार आहे. पटापट कटिंग जर तुम्हाला उरकायची असेल तर या पद्धतीने कटिंग होणार आहे. कमरेचं माप टाकत बसायचं नाही. तुम्हाला एक हे सांगते, दाखवते म्हणजे प्रूफ दाखवते. 30 कंबर आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5. त्यानंतर 1 इंच टक्स आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. प्रॉपर माप बसतं त्यामुळे तिथं वेळ घालवत बसायचं नाही. उंची टाकायची. उंची आहे 13.5. 1 इंच प्लस करून आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. अगोदर 1 इंच प्लस करून 14.5 वर खूण करायची. दुसरी खूण आपल्याला 5.5 वर करायची. शोल्डर 14, अपर चेस्ट 35 आणि कंबर 30. त्याचे निम्मे 7. त्यातून आपल्याला किती कमी करायचे? 2 इंच वजा करून 5 इंच शोल्डर आलेले आहे. इथं 5 वर एक रेघ मारून घ्यायची खूण आणि अर्धा इंच प्लस करून 5.5 वर एक खूण करायची. हा जो पुढचा रेघ येणार आहे, पुढची मुंड्याची लाईन ती पाठीमागची असणार आहे आणि आतमध्ये जी सरळ येणार आहे ती पुढच्या भागाची असणार आहे. थोडीशी खाली ओढून घेऊयात कारण मुंड्याची उंची वाढवून घ्यावी लागते नंतर. आता इथे आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. 5.5 चा मध्य येतो 2.5 आणि 2.25. इथून आपल्याला कमीत कमी 1.5 इंच, जास्तीत जास्त 1 इंच असं हे आपल्याला आकार द्यायचा असतो. ज्यांच्याकडे फ्रेंच कर्व नाही त्यांना मी आकार काढून दाखवलाय. तर या पद्धतीने आता आकार मोजून बघूया.
आरहोल आहे 16.5, त्याचे निम्मे येतात 8.15. एक मिनिट हा. आरहोल आपला 16.5, त्याचे निम्मे 8.15. पाऊण इंच लुजिंग ऍड केले तर 9 इंचाचा आपला हा पूर्ण आरहोल भरला पाहिजे. मोजून बघूयात 9 इंच भरतायत का. तर हा 8 इंच भरतोय, 1 इंच कमी पडतोय. तर इथे आपण 1 इंच खाली उतरूयात. मोजून बघू 9 इंच भरतो का. परफेक्ट 9 इंच भरतोय, एकच रेग कमी आहे. तर हा आपला आरहोल एकदम परफेक्ट बसणार आहे. इथून पाठीमागे मी 3 इंचावर माझी नेहमीच शोल्डर पट्टी असते तशी 3 इंचावर. 10 इंचाचा आपला गळा आहे तर 10.5 वर खूण करायची. इथे मी 3 इंच किंवा 3.25 इंच असं रुंदी ठेवणार आहे. 3.5 पण ठेवू शकतो आपण. पाठीमागचा नेक तुमच्या आवडीने कोणताही काढू शकता. इथे निघणार आहे या पद्धतीने. या पद्धतीने गळ्याच्या साईडला क्रॉस बॅक निघणार आहे. तर ही कटिंग करून घेऊयात आणि मग इथलं मी दाखवते. आता इथं आपल्याला ही कट मारून घ्यायचं आहे गळ्याला, फिटिंगला सुद्धा. त्यानंतर इथे आपल्याला मध्य काढायचं आहे. अर्ध्या इंचावर टक्स दिली आहे. हा टक्स आपण मिटवून घ्यायचा आहे असा. त्यानंतर हे ओपन करायचंय. टक्स बंद केल्यानंतर हे ओपन करून बघायचंय ही बाजू किती वर जाती. ही बाजू आपली किती वर गेली बघायचंय आणि मग तेवढं कट करून टाकायचंय. तर हे कटिंग आपण कधी कट करणार आहोत, पुढच्या भागाची कटिंग झाल्यानंतर. आता आपल्याला फ्रंट साइडची कटिंग करायची आहे. सुरुवातीला आपण 2.5 इंचावर खूण करून घेऊयात. क्रॉस पट्टीसाठी दोन्हीकडून 2.5 इंच. नंतर एक सरळ लाईन ओढून घ्यायची. फास्ट होत नाहीये ना, तसं सांगा, हळूहळू सांगते. नाही मॅडम. नंतर हुकाय पट्टीची साईड या साईडला असते गळ्याच्या बाजूला, तिकडून आपल्याला 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायचे. या सरळ रेगेवर 3 इंचावर खूण करून घ्यायचे आणि हे 2 डॉट मिळून आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे. यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे फुल बस्ट आहे 36 चा 6वा भाग येतो. 6 इंच वजा केले तर 5.5 येतात. तर 5.5 वर खूण करून घ्यायचे. इथे आपण अर्धा इंच आतमध्ये रेग ओढून घेतलेले, म्हणजे की जेवढी शोल्डर आली तेवढंच इथं अंतर घेऊन आपण या रेगेवर आता पुढच्या भागाचा आरहोल टाकणार आहोत. तर या पद्धतीने फ्रेंच कर्व लावायचे आणि आरहोल टाकून घ्यायचंय. अशा पद्धतीने हा छटून निघणार आहे असा. आता
इथे आपल्याला 5.5च्या खुणेवर सरळ लाईन देऊन घ्यायचे. इथे गळा आहे आपला 6.5, तर 6.5 हे 7च्या मापानेच येतात, लक्षात घ्या. 6.5 हे 7च्याच मापाने येणार आहे, त्यामुळे मी इथं शोल्डर कमी जास्त केली नाही. आणि जर तुमचा गळा इथं 6 असता तर इथे मी 6.5च्या हिशोबाने माझी शोल्डर सेम येणार आहे मागच्या पुढच्या भागाची, त्यामुळे मी इथं 6.5 गळा टाकून घेणार आहे. 6.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून 7 वर गळा. पुढच्या गळ्याला मात्र मी रुंदी देणार आहे 2.5 इंचाची आणि हे 2.5 इंचाची खूण इथं मिळणार आहे. इथून आपल्याला हा गळ्याचा राऊंड द्यायचा आहे. असा राऊंड आपला इथून निघाला. इथून तुम्ही कमीत कमी 2 इंचावर अंतर टाकायचं आहे कोपऱ्यातून पुढच्या भागाच्या मुंड्यातून. हा पुढच्या भागाचा मुंडा असणार आहे. डार्क करते. इथून 2 इंच ही खूण आणि ही रेख मिळवायचे. या पद्धतीने मिळाली आहे. आता आपल्याला याच्यावरच पॉइंट टाकून घ्यायचा आहे. पॉइंट आहे 9 इंच, तर 9.5 वर खूण करायचे. मध्यावर टेप लावलाय, शोल्डरच्या मध्यावर टेप लावलाय. 9.5 वर आपल्याला खूण करून घ्यायची. आता ही कटोरी आणि हा पार्ट आपल्याला छापून घ्यायचा आहे दुसरीकडं. इथे आपल्याला अर्धा इंच वर जायचंय फिटिंगच्या लाईन वर आणि तिरकस रेघ ओढून घ्यायचे. तर हे अगोदर छापून घेऊयात आपण. कडेने अगोदर ओढून घ्यायचंय. हा आतला मुंडा आपला पुढच्या भागाचा असणार आहे. जसा तुमचा पुढचा गळा आहे त्याच नियमानुसार फॉर्म्युला वापरा. पाठीमागच्या गळ्यानुसार पाठीमागचा फॉर्म्युला वापरा. इथं आता काय हा मग इथून आपल्याला हे 3 इंच घेतलं असतं ना आपण. इथं आपल्याला हे 3 इंच आलं तर गळा रुंदी पण आपली 1/2 इंच आतमध्ये आली असती अशी. तर हा फरक आहे. गळ्यामध्ये फरक किती आहे बघा. सुरुवातीला कटिंग करायच्या अगोदरच 2-3 वेळा हे माप असं लिहून घेतल्यानंतर 2-3 वेळा वाचायचंय, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला कटिंग कोणत्या पद्धतीची करायची. गळा किती आहे पाठीमागचा, पुढचा गळा किती आहे, शोल्डर किती आहे, आर्म होल किती आहे, हे सगळ्याचा अभ्यास करून पॉइंट किती आहे, राऊंड कितीवर आहे, आपला राऊंड तसा येणार आहे का, हे सगळं चेक करायचंय आणि मग ठरवायचंय कटिंग. आता हे मी कटिंग करून घेते आणि मग नंतर आपण कटोरीची कटिंग करायची. आता हे कटिंग करून घेऊया. कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झालेला आहे. बाही तयार झाली आहे. आता इथे आपण कटोरी थोडी अजून डार्क करून घेऊया. इकडे सुद्धा वाढवून घेऊया ही रेख आणि इकडे सुद्धा ही वाढवून घेतली. मी आता इथं 1.5 इंचाचाच मला टक्स लागतो, त्यामुळे मी 1.5 इंचच ठेवणार आहे वाढवून. म्यूट करा सर्वांनी. इकडे सुद्धा 1.5 इंच. इथे आपण शिलाई मार्जिन दिलेली नाही, ती वाढवली. इथं सुद्धा शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचे. ही रेघ आपल्याला तिरकस द्यायची अशी.
इथून पट्टीतून आकार बघायचा आहे. जेमतेम शिलाई मार्जिन इथं मी ऍड केले, इथपर्यंत बघा. पट्टीतून खाली ही रेघ दिसते का, शिलाई मार्जिन फक्त ऍड केलेला आहे. अशा पद्धतीने मी ही पट्टी लावली आहे आणि हा आकार देणार आहे. ही रेघ ओढायची आपण. आता इथे या रेघेवर सुद्धा ही सेम उंची आली पाहिजे. ही परफेक्ट उंची काढून घेतली आहे ना आपण मूळ कटोरीला, तर वाढायला नको इकडं किंवा कमी पडायला नको. मग ही मोजून बघूयात. 3.5, तर इथं सुद्धा 3.5 अशी येणार आहे. या पूर्ण पॉइंटचा आपल्याला पॉइंटवर टेप ठेवायचा आहे असा, या कडेपासून त्या कडेपर्यंत. कटोरी भरती आपली 8 इंच, त्याचा मध्य येतो 4 इंच, किंवा टेप फोल्ड केला तरी मध्य निघणार आहे. आता इथून सुद्धा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत टेप लावायचा. तर इथं भरतीये कटोरी 9 इंच, 9चे निम्मे येणार आहेत 4.5, किंवा टेप फोल्ड करून निम्मा काढायचा. अशा पद्धतीने ही तिरकस अशी कटोरीची उंची आली. टक्सची मधल्या टक्सची उंची कशी ठरवतो आपण, 3 इंचाची कटोरी टक्सची उंची मिळाली आपल्याला. इथून इथं आपल्याला काय करायचं, आता कटोरी जोडून घ्यायचे. इकडे शिलाई मार्जिन सोडूया, इकडे शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिनच्या पुढे कटोरी आपली आलेली होती मूळ कटोरी 5.5, तर 2.25 निम्मे येतात 5.5चे. इथून इकडे सुद्धा 2.25 येतात 5.5चे निम्मे. असे हा 2 टक्स निघाल्यात. पण आपल्याला मधल्या टक्सची उंची या 2 टक्सवर देणं अतिशय गरजेचं आहे. समोरासमोर बरोबर मला सांगता येईल तुम्हाला, किंवा मला सांगण्याची गरज नाही, तुम्हालाच समजते की खालून राऊंड मध्ये कटोरी काय येते आपली. साईजला ही कटोरी एकदम परफेक्ट बसणार आहे आणि सुंदर बसणार आहे. तर या पद्धतीने आपली ही कटोरीची कटिंग पण झालेली आहे. शिलाई मार्जिन मी इथं झाकून टाकले, त्यामुळे इथं बरोबर आले. असं ठेवलं, अशी ठेवली तर कटोरी जास्त आहे. अशी कटोरी अर्धा इंच उंची जास्त पाहिजे. मी शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे ते इथं बंद केलं, त्यामुळं परफेक्ट बसली. कमी पडते का बघा, नाही पडत आहे. आता आपल्याला इथे काय करायचंय, क्रॉस पट्टीसाठी उंची मोजून घ्यायचे. इथं मी मुंड्याला मुंडा लावून घेतला बघा, इथे सरळ दिसतोय ना. इथं उंची आली, इथं संपली. तर ही उंची मोजून बघूया आपण किती आली. ही आपली उंची आलेली आहे 2.25. 2.25 मध्ये काय होणार आहे आपलं, शिलाई मार्जिन ऍड करायचंय 1/2 इंच. टोटल आपली होणार आहे 3 इंचाची क्रॉस पट्टी. स्ट्रेट लाईन ओढून घेते अगोदर एक. इकडे हुकाय पट्टीची जागा पण सोडते. इकडे 3 इंच अंतर टाकून घेऊयात आणि या साईडला पण 3 इंच. आता ही माझी कमरेची बाजू असणार आहे, ही माझी हुकाय पट्टीची बाजू असणार आहे. इकडे मी 3.5 घेतलं तरी मला चालणार आहे, इकडं 3.5 घेतलं तरी चालणार आहे. इथं मात्र मला 3च घ्यायचे. येतंय लक्षात. पण सुरुवातीला 3 वरच रेघ मारून घ्यायचे. इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे 7.5. हुकाय पट्टीच्या पुढे टाकले, त्याच्या पुढे 2.5 इंचावर एक खूण करायची. एवढी आपली क्रॉस पट्टी काढायची असते. आता इथून आपल्याला ही कटोरी अशी ठेवायची आहे, अशी लावायची. ही झाली सरळ. पण सरळ न ठेवता थोडी अशी बाहेर काढायची, क्रॉस मध्ये अशी पिन काढू द्या अगोदर. ही झाली सरळ, दिसतीये.
शिलाई मार्जिंगला शिलाई मार्जिंग मी मॅच करते. ही सरळ झाली क्रॉस पट्टी. तर इथे बोट ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला थोडीशी अशी बाहेर काढायची आहे, क्रॉस काढायची आहे बाहेर अशी अशी तिरकस बाहेर काढायचे. आणि हुकाय पट्टीच्या साईडला ही जी आलेली आहे ना टक्स, त्या टक्सच्या इथे खून करायचे. कटोरी उचलायची, ही खून सरळ करायची या रेघेच्या खाली अर्धा इंच आणि मग या रेघा आपल्याला खुणा मिळवायच्या आहेत अशा. आता हे अर्धा इंच मी वरचे ऍड करणार आहे. अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी निघणार आहे. कापून घेते. अशा पद्धतीने ही पूर्ण कटोरीची कटिंग दाखवली आहे. डायरेक्ट कपड्यावर आपला खूप वेळ वाचलेला आहे त्यामुळे. चला तर मग या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची कटोरी कटिंग मी अगदी सोप्या पद्धतीत दाखवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि परफेक्ट उंची इकडे सुद्धा आलेली आहे, कमी जास्त कुठेच नाही. व्हिडिओ आवडला असेल किंवा अजून काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय द्यायला अजिबात विसरणार नाही किंवा प्रयत्न करेन.